भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली। 2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यापासून 31 ऑक्टोबर रोजी पटेल यांची जयंती राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरी केली जाते। सकाळी पंतप्रधान मोदींनी गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यातील एकता नगर जवळील पटेल यांच्या 182 मीटर उंच पुतळ्याला भेट दिली आणि भारताच्या लोहपुरुषाला फुले अर्पण करून आदरांजली वाहिली। भव्य परेड काढण्यात आली। त्यानंतर ते जवळच्या ठिकाणी रवाना झाले, जिथे ते उपस्थित लोकांना एकता दिनाची शपथ देतील आणि राष्ट्रीय एकता दिन परेड पाहतील। या वर्षीच्या राष्ट्रीय एकता दिनाच्या समारंभात सांस्कृतिक महोत्सव आणि पोलीस आणि निमलष्करी दलांच्या राष्ट्रीय एकता दिन परेडचा समावेश आहे। राज्यातील शेतकऱ्यांना 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे। एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहे। त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून 3 महिन्यात म्हणजे 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले। मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाने मोठी कारवाई केली। तपासादरम्यान सीमाशुल्क विभागाला बँकॉकहून आलेल्या एका परदेशी प्रवाशाच्या बॅगेतून 2 सिल्व्हरी गिबन लंगूर सापडले। सीमाशुल्क विभागाने परदेशी प्रवाशाला लंगूरसह अटक केली आहे आणि पुढील तपास सुरू आहे। प्रत्यक्षात कस्टम विभागाच्या पथकाने एका गुप्त माहितीच्या आधारे प्रवाशाला अटक केली। तपासात असे दिसून आले की आरोपी मलेशिया आणि नंतर बँकॉकला गेला होता। तेथे एका सिंडिकेट सदस्याने त्याला बॅग दिली, जी भारतात पोहोचवायची होती। यापूर्वी कस्टम विभागाने बॅगमध्ये सापडलेला सिल्व्हरी गिबन जप्त केला आहे। हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील बहुचर्चित संजोली मशीद प्रकरणात जिल्हा न्यायालयाने शिमला महानगरपालिका न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे आणि मशीद पाडण्याचे आदेश दिले आहेत। जिल्हा न्यायालयाने वक्फ बोर्ड आणि संजोली मशीद समितीच्या याचिका फेटाळून लावत महानगरपालिका न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे। या प्रकरणात वक्फ बोर्ड आणि संजोली मशीद समितीने महानगरपालिका न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते, परंतु जिल्हा न्यायालयातही वक्फ बोर्ड मशिदीबाबत कोणतेही ठोस कागदपत्रे सादर करू शकले नाही, ज्यावर जिल्हा न्यायालयाने महानगरपालिका न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे। अभिनय क्षेत्रातून अध्यात्माकडे वळलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी सध्या तिच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे। एका पत्रकार परिषदेत ममताने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमबद्दल धक्कादायक वक्तव्य केलं होतं। दाऊद दहशतवादी नाही, बॉम्बस्फोट किंवा कोणत्याही कटात त्याचं नाव कधीच समोर आलं नाही, असं ममताने म्हटलंय। तिच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता तिने यू-टर्न घेतला आहे। मी दाऊदबद्दल नाही तर विकी गोस्वामीबद्दल बोलत होते, असं ममताने स्पष्ट केलंय। माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असं ममता म्हणाली। कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात भातशेतीचे नुकसान। परतीच्या पावसादरम्यान आलेल्या वादळामुळे भातशेतीचे आणि मासेमारी व्यवसायाचे मोठे नुकसान झाले आहे। गेले 10 दिवस मासेमारी ठप्प आहे। तसेच भात शेतीचे कोकणातील 3ही जिल्ह्यातील मोठे नुकसान झाले आहे। रायगड जिल्ह्यात पंचनामे सुरू झाले आहेत, मात्र अजून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पंचनाम्यांनी गती घेतलेली नाही। दिवाळीत एसटी महामंडळाला लक्ष्मी पावली आहे। प्रवासी वाहतुकीतून गतवर्षीच्या तुलनेत यंदा 1.5 कोटींनी एसटीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे। यावर्षी 18 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या दिवाळीच्या 10 दिवसात एसटी महामंडळाला राज्यभरात दररोज सरासरी 30 कोटी याप्रमाणे तब्बल 301 कोटी उत्पन्न मिळाले आहे। खासदार सुनील तटकरे यांच्या वक्तव्यावर मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया। आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीत एकूण 59 जागांवर महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय। शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी हा फॉर्म्युला सर्वांसमोर ठेवला होता, मात्र या फॉर्म्युल्याची खिल्ली उडवत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खालापूर येथील एका कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांची खिल्ली उडवली होती। त्याला उत्तर देत गोगावले यांनी म्हटले की इतरांच्या बंधनातून मुक्त झालो। रोहित आर्यच्या मागण्या होत्या पूर्ण देयके द्या, प्रस्तावातील बदल रद्द करा, बोलण्याची संधी द्या, आश्वासनांचे पालन करा आणि न्याय द्या, अशा मागण्या आर्यने केल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले होते। मी एकटाच संघर्ष करेन, पण शांततेने, असे त्यांनी ठामपणे सांगितले। मंत्री केसरकर यांनी मात्र शासनाचे पैसे कधीच थकवले जात नाहीत असे प्रत्युत्तर दिले आहे। भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठा इतिहास घडवला। बलाढ्य ऑस्ट्रेलिया महिला संघाला पराभूत करून सर्वांनाच टीम इंडियाने धक्का दिला। आता अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिका संघाशी भारतीय संघाचा सामना होईल। त्यापूर्वी हा सामना कोण जिंकणार याची जोरदार चर्चा सुरू आहे। टीम इंडियाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकणार असल्याचा दावा पाक खेळाडूने केला आहे,
त्याचे हे भाकीत व्हायरल झाले आहे.